आज आपण बनवणार आहोत घेवड्याच्या बियांची आमटी। ही बियांची आमटी खायला पण खूप छान लागते, त्याचबरोबर बनवायला पण खूप सोपी आहे। घेवडा जो असतो तर तो सोलून घ्यायचा आणि ज्या निबर अशा बिया असतात म्हणजे ज्या कोवळ्या नसतात तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत। तर आता आपण ही आमटी कशी करायची ते बघूया। त्यासाठी बघा या ठिकाणी एका भांड्यामध्ये आपल्याला साधारणपणे 2 डाव तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 बारीक आकाराचे कांदे मी बारीक चिरून घातलेले आहेत आणि तेलावर कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा। त्यानंतर एक मोठा टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांद्याबरोबर तो देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटो या ठिकाणी तुम्ही किसून घेतलात तरी चालेल। आता यामध्ये बघा 2 चमचे भरून आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद मी इथे वापरलेली आहे। आता हे मसाले पण आपण चांगले मिक्स करून घेतलेत। त्यामध्ये आता आपल्याला 3 चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। आता इथे बघा या घेवड्याच्या बिया आहेत आणि थोडासा घेवडा पण मी घेतलेला आहे, तर तो टाकायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आता आपल्याला हा जो घेवडा आहे तो व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा आहे। साधारणपणे 2 मिनिटं तरी आपल्याला मंद आचेवर हा घेवडा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल पण तुम्ही यामध्ये सोडू शकता। असा परतून घेतल्यामुळे छान चव या आमटीला उतरते। तर बघा या ठिकाणी साधारणपणे 2 मिनिटं मी असा घेवडा परतून घेतला। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं। तुम्ही गरम पाणी टाकू शकता किंवा थंडही टाकू शकता। पाणी थोडंसं भरपूरच टाकायचं, कारण या ज्या बिया आहेत थोड्याशा जाड असतात, निबर असतात, त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो। त्यामुळे जास्त पाणी टाका म्हणजे बिया शिजतात। साधारणपणे 10 ते 12 मिनिटं आपण ही आमटी जी आहे तर ती शिजू दिलेली आणि 10 ते 12 मिनिटांनंतर बघा अशा प्रकारे जो घेवडा आहे तर तो देखील शिजलेला आहे आणि ही आपली आमटी जी आहे ती तयार आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही अजून वाढवू शकता। जर तुम्हाला मध्यम अशी हवी असेल ही आमटी, थोडीशी थिकनेस हवी असेल तर तुम्ही पाणी नाही वाढवलं तरी चालेल। तर बघा ही आपली घेवड्याच्या बियांची आमटी तयार आहे। भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर अतिशय सुंदर लागते। याच पद्धतीने तुम्ही मटारची आमटी देखील करू शकता किंवा पावट्याची आमटी देखील करू शकता।